काँग्रेसचा जाहीरनामा बघितला की त्यामध्ये काश्मीरमधील कलम 370 काढणार नसल्याचा उल्लेख आहे, तर आमच्या सेना भाजप मित्र पक्षाच्या महायुतीच्या जाहीरनाम्यात काढणार असल्याचा उल्लेख आहे। काँग्रेसने कलम 370 का काढणार नाही, तर काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधींना धमकी दिली की जर काश्मीरमधील कलम 370 हटवली तर देशात 2 पंतप्रधान राहील। या धमकीला घाबरून काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कलम 370 न हटवण्याचा उल्लेख केला आहे। असा हल्ला राहुल गांधीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील खामगाव येथे केल्या। युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराकरिता आले होते। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ दिनांक 12 एप्रिलला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आयोजित करण्यात आली होती। या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राज्याचे मंत्री महादेव जानकर, रणजित पाटील, संजय राठोड, गुलाबराव पाटील उपस्थित होते। ते पुढे म्हणाले की गरिबी हटवण्याचा नारा इंदिरा गांधींनी दिला। त्यांनी 50 वर्ष देशात सत्ता उपभोगली, परंतु देशातील गरीब कमी झाली नाही। उलट देशातील गरीब वाढवण्यास काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला। देशाशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोहांना फाशीची शिक्षा द्या, यासाठी भाजप शिवसेना आग्रही करणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले। देशाचं हित लक्षात घेऊन समक्ष नेतृत्वाच्या हातामध्ये सत्ता देण्यासाठी आणि नरेंद्र मोदीचे हात मजबूत करण्यासाठी युतीचे उमेदवार निवडणूक द्या, असे आव्हान यावेळी केले। देशद्रोहांना फासावर लटकवणारं सरकार हवं असेल तर महायुतीला मतदान करा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी केले। त्याला चालेल माझ्या देशाच्या छाताडावरती येऊन माझ्या देशाची देशद्रोह करणारा, आम्ही सांगतोय जो कोणी देशद्रोही असेल त्याला आम्ही फासावरती लटकवल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची शपथ आहे। उद्या दाऊद येईल, काँग्रेस पण घेणार, उद्या तुमच्या इथला उमेदवार होईल दाऊदजी। राज्यात काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही, सर्व जागा महायुती जिंकणार आहे, असे ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोलताना ते म्हणाले की हे आमच्यावर टीका करतात की आम्ही सत्तेतून बाहेर का पडत नाही। आम्ही बाहेर पडलो की हे सत्तेत जायला तयार। मी भाजपासोबत युती केली ते माझ्या शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी, राम मंदिरासाठी केली, असे ते म्हणाले। ठीक आहे बाबा, तुम्हाला आम्ही नकोत ना, बाजूला होतो। मोदीजी नकोत ना, बाजूला होतो। पण राहुल गांधीला तुम्ही ज्याला मत द्यायला सांगता आहात, त्या राहुल गांधीचा जाहीरनामा तुम्ही पाहिलात का? आम्ही जे म्हणतोय की आम्ही राम मंदिर बांधू, राहुल गांधी बोलतायत। राहुल गांधींच्या जाहीरनाम्यामध्ये कुठेतरी राम मंदिराबद्दल उल्लेख आहे? आम्ही म्हणतोय होय, आम्ही काश्मीरचा 370 कलम काढणार म्हणजे काढणारच, कारण काश्मीर हा माझ्या देशाचा अविभाज्य घटक आहे। राहुल गांधी काय म्हणतायत? आम्ही 370 कलम काढणार नाही। आणि फारुख अब्दुल्ला बोलतायत की जर 370 कलम काढलं तर या देशात 2 पंतप्रधान होतील। 2 पंतप्रधान होतील या भीतीने जो आज सांगतो मी 370 कलम काढणार नाही, अशा नेबळाटाच्या हातामध्ये तुम्ही देश देण्याचे स्वप्न बघताय, बघू तरी शकता स्वप्न। ते पुढे म्हणाले की सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करण्याचा हक्क कुणाला नाही, मात्र विरोधकांना जवानांच्या शौर्याचं खच्चीकरण करू नये, असे ते म्हणाले। या लोकसभा निवडणुकीत युती घट्ट झाली। शिवसेना व भाजपाचं नातं खट्टा मिठ्ठा होते, आता सर्व गोडधोड झालंय। गोड सण येण्यासाठी आम्ही युती केले आहे। शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असून यापुढे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेईल, असे ते म्हणाले। या सभेला नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। VC न्यूज करिता बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत।